आज आपला टॉपिक आहे रेशो आणि प्रपोर्शन. ठीक आहे, रेशो आणि हा प्रपोर्शन, याला आपण गुणोत्तर आणि प्रमाण असं म्हणतो. ठीक आहे, प्रमाण ही फक्त एक टेक्निक आहे की कशा पद्धतीने त्याला घेतलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना समचलन, प्रपोर्शनला आपण चलन या गोष्टीमध्ये बघतो, प्रमाण किंवा चलन असं. म्हणजे कसं समचलन, व्यस्त चलन वगैरे, तर हा नंतरचा टॉपिक आहे, पण घेताना तो एकत्र घेतला जातो म्हणून. पण आज आपण फार सगळ्यात जास्त रेशो ह्या गोष्टीवर बोलणार आहोत. रेशो म्हणजे गुणोत्तर. गुणोत्तर कसं, गुणोत्तरामध्ये कमीत कमी दोन संख्या हव्यात. ठीक आहे, म्हणजे प्रमाणामध्ये असल्या पाहिजे त्या. फॉर एक्झाम्पल जर का असं असेल 18 आणि 72. ठीक आहे, तर हे जे दोन डॉट आहेत, बरोबर आहे, हे दोन डॉट आपण गुणोत्तराच्या वेळेस दाखवतो. बरोबर आहे, म्हणजे 18/72 असं आपण दाखवतो. ठीक आहे, किंवा मग ह्याच दोन डॉटचा अर्थ असा असतो की यांच्यामध्ये आहे भागाकाराचं चिन्ह. ठीक आहे, याचाच अर्थ असा असतो 18/72. राईट, हे सगळेच्या सगळे एकसारखेच आहेत, हे सगळेच्या सगळे बरोबरच आहेत. बरोबर, फक्त काय तर आपण इथे आता बघा दोन डॉट मध्ये इथं आपल्याला इथं दोन डॉट दिसत आहेत आणि इथे आपण भागाकाराचं चिन्ह आहे. यालाच इथं असं जरी केलं तरी चालतं, ते भागाकाराचं चिन्ह असतं, त्यालाच असं लिहिलं जातं. ठीक आहे, याला आपण वाचताना कसं वाचतो की म्हणजे 18/72 असं वाचताना वाचलं जातं. ठीक आहे, पण हे गुणोत्तर प्रमाण, हे गुणोत्तर आहे का, हा रेशो नाही आहे त्याचा. का, कारण की ह्यांच्यामध्ये अजून कुठली तरी एक संख्या आहे जी सामायिक आहे, जिला आपण काटाकाटी करू शकतो. गुणोत्तराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांच्यामध्ये काहीच सामायिक असं नसतं. ठीक आहे, दोन संख्यांमध्ये किंवा तीन संख्यांमध्ये, चार संख्यांमध्ये सामायिक असा कुठलाही अवयव उरत नाही. आता बघा इथे जर का जसं मी तुम्हाला दिलंय 18/72 असं दिलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे काय तर यांच्यामध्ये सामायिक असा कुठला एक अवयव आहे का की ज्याला दोघांनीही भाग जाईल. अशी एखादी संख्या जी 18लाही भाग देईल, 72लाही भाग देईल आहे. 9 आहे, 9 दुने 18, बरोबर, आणि 9×8 72. 9नी भाग देऊन सुद्धा ह्या दोन संख्या भेटल्यात. आता हे तरी रेशो आहे का, हा गुणोत्तर आहे का, नाही, कारण की मला माहिती आहे याच्यामध्येही अजून एकदा काटाकाटी होऊ शकते. म्हणजे कशी, 2×1=2, 8. आता एखादी कॉमन संख्या जी या दोघांनाही भाग दिला अशी कुठलीही नाही आहे, ते आपण इथे लिहू शकतो. बरोबर आहे, यालाच गुणोत्तर असं म्हणलं जातं. म्हणजे काय, एकाच 4. बरोबर आहे, यालाच मी 1/4 सुद्धा लिहू शकतो, यालाच 1/4 असं लिहू शकतो. म्हणजे एक, तर याला एकाच 4 म्हणलं जातं. हे आपण वापरताना वापरतो आणि ही पण एक टर्म वापरतो आपण, पण याचा अर्थ असतो की 4 पैकी 1. ठीक आहे, इथे 4s 1 जरी असलं तरी आपण 4 पैकी 1. मग आता ते कुठे कधी काय कसं वापरलं जाईल हे आपण जसे जसे उदाहरणं येत राहतील तसं तसं आपण पाहूच. ठीक आहे, फक्त आता थोडंसं अजून एकदा बघून घेऊ. अजून एक उदाहरण की असं जर का दिलेलं असेल 12×15 आहे का, याच्यामध्ये काही कॉमन सामायिक एखादा अवयव जो या दोघांनाही भाग देईल असा कुठला एक आहे का संख्या, आहे, 3 आहे. 3×4=12, 3×5=15. आता ह्या दोघांना आहे का कोणी भाग देणारं, कोणीच नाही. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणलं जाईल, याला गुणोत्तर म्हणलं जाईल, याला रेशो म्हणलं जाईल. बरोबर आहे. आता जास्त एक्सप्लेन करण्यापेक्षा जसे जसे पुढे उदाहरणं येत राहतील तसं तसं मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण बघूया. 35 किलोग्रॅमचे 70 ग्रॅमशी गुणोत्तर किती. ठीक आहे, आता एक तर 2 युनिट वेगवेगळे आहेत, याला एकच युनिट करून घेऊया. जसं मागच्या वेळेस आपण लसावी मसावीच्या लेक्चरमध्ये 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर असे एक गणित होतं सगळ्यात शेवटचं आहे ते, तर आपण त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. बरोबर आहे, 2 वेगवेगळे युनिट ठेवून चालणार नाही, आपल्याला युनिट एक करून घ्यावं लागेल. आता 3.5 kg म्हणजेच किती, 3500 kg. बरोबर आहे,
आता याचं 70शी गुणोत्तर विचारलंय. विचारताना काय विचारलंय आपल्याला, असं विचारलेलं आहे. बरोबर आहे, सिंपल आहे. एक तर तुम्ही इथल्या इथेच याला सोडवून घ्या, ठीक आहे, कारण की शेवटी भागाकाराचं चिन्ह असतं. भागाकाराचं चिन्ह असतं म्हणजे तुम्ही काय करता याला असं लिहिताल. बरोबर आहे. मग आता तुम्ही काटाकाटी, मग आता कळतं आपल्याला की तर आपण इथे काटाकाटी करायला पाहिजे म्हणून कॅन्सलेशनची प्रोसेस इथे होईल. असं काही नाही, तुम्ही इथून सुद्धा करू शकता. इथे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 7×5 = 35. बरोबर आहे. म्हणजे इकडे कोण उरला, 1 उरला, आणि इकडे किती उरला, हा 5 आणि हा 0 म्हणजे 50. ते इथं बघू आपण, 5 म्हणजे किती, 50/1. ठीक आहे. याचं गुणोत्तर प्रमाण काय आलंय, 50/1 असं याचं गुणोत्तर आलेलं आहे. आता आहे का याच्यामध्ये काही काटाकाटी करण्यासारखं, काहीच नाही. एकही अवयव सामायिक नाही. 1 आलाय म्हणल्यानंतर तर मग विषय संपला, कारण की 1 कोणत्या संख्येने भागणार आपण. बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघू. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल. याच्यामध्ये आपण एकच गोष्ट बघितली की युनिट सेम करून घेतलेत. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघू. एका दोरीचे 2 तुकडे 5/6 गुणोत्तर केले. दोरीची लांबी 816 मीटर असेल तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल. ठीक आहे. आपण याच्यामध्ये एक करेक्शन करून घेऊया. इथे आपण 6 न घेता 3 घेऊयात. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती क्वेश्चन मधली. 5/3 असं जर का असेल, बरोबर आहे, तर आता तुम्हाला कळणार नाही की एका दोरीचे 2 तुकडे आधीच का केले वगैरे. तर सिंपल आपण थोडंसं उलट वाचूया याला. एका दोरीची लांबी 816 मीटर असेल. ठीक आहे. आणि त्याचे आपण 2 तुकडे केलेत. ठीक आहे. 816 मीटरची लांबीची एक दोरी आहे, तिचे 2 तुकडे केले आपण. कोणत्या याच्यामध्ये, एक भाग 5चा ठेवला, एक भाग 3चा ठेवला. बरोबर आहे. बट स्टील दोरीची लांबी बदलली आहे का. दोरी जर का आपण तुकडे जरी केले आणि तिथंच ठेवली, ती वेगवेगळी नाही केली, तरी दोरीची लांबी बदलणार आहे का, नाही. म्हणजे हा 5 आणि हा 3 म्हणजे मिळून किती झाले, 8. हा 5 आणि हा 3 मिळून किती झाले, 8. बरोबर आहे. हे 8 म्हणजेच आता माझ्या भाषेमध्ये 8 आलेत ते. बरोबर आहे. माझ्या परीने ते 8 आलेत, पण त्यांच्या परीमध्ये ते किती सांगतायत, 816. बरोबर आहे. येतंय लक्षात तुम्हाला काय केलंय ते. मी काय मोजलंय, याला 2 गुणोत्तरांची फक्त बेरीज करून टाकली इथे. ठीक आहे. इथे 5 आहे, इथे 3 आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की हे 816 मीटर आहे. आपण काहीच केलेलं नाहीये, फक्त ह्या गुणोत्तराची बेरीज केली. माझी बेरीज त्यांची किती येते मी हे चेक केलं. बरोबर आहे. माझी बेरीज 8 आली आहे, त्यांची बेरीज ते सांगतात 816 आहे. काही हरकत नाही. 8 म्हणजे 816, तर 1 म्हणजे किती, 102. बरोबर आहे. 8 म्हणजे 816 जर का असतील तर 1 म्हणजे किती, काय नाही, 816 म्हणजे 8 ने 816ला भाग दिलाय सरळ. ठीक आहे. एवढंच केलेलं आहे आपण. येतंय लक्षात. ठीक आहे. मग 8 म्हणजे 816, तर 1 म्हणजे 102 आलं. आता त्यांनी काय विचारलेलं, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. काही हरकत नाही, काढू शकतो आपण. 8 म्हणजे 816 हे तर निघाले, त्याच्यावरून आपण 1 म्हणजे 102 काढले. 1 म्हणजे 102 जर का असेल तर 5 म्हणजे किती, याच्याच 5 पट करायचे आहेत तुम्हाला. किती येतील, 510. आलं लक्षात, राईट. ठीक आहे. 1 म्हणजे 102 असतील तर 3 म्हणजे किती, याच्याच तिप्पट करायचे आहेत, याच्या तिप्पट करायचे आहेत तुम्हाला. किती येतात, 306. बरोबर आहे. आता बघा, 5 आणि 3 माझे 8 आले होते, तर मग ह्या दोघांची पण बेरीज किती यायला पाहिजे, 816 यायला पाहिजे. येते का बघा तुम्ही. 510 आणि 306 मिळून किती होतील, 816 येतील. म्हणजे इथे किती, 510 हा वाला तुकडा आणि हा वाला तुकडा किती असणार आहे, 306. ठीक आहे. येतंय लक्षात. ठीक आहे. आता पुढच्या वेळेस हे पूर्ण एवढं मी सांगण्यापेक्षा ठक 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 तुम्हाला सरळ गुणोत्तरांची बेरीज वगैरे करून ते कसं आपण काय केलं एवढं सगळं सांगेल. म्हणजे आपलं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडून घेता येतील. ठीक आहे. याच्यावरची जवळपास मी 25 उदाहरणं आणली आहेत. काही काही उदाहरणं सेम पॅटर्नची आहेत, काही काही उदाहरणांमध्ये आपण वेगळं काहीतरी बघणार आहोत. ठीक आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला करायचंय. सरळ दिलेल्या गुणोत्तरांची बेरीज दिलेली असेल तर किंवा वजाबाकी दिलेली असेल तर ते क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, ते करून घ्यायचं. आणि आलेलं जे माझं नवीन गुणोत्तर आहे त्याची किंमत त्यांनी काय ठेवली आहे,
ते चेक करायचं. त्याच्यावरनं तुम्ही डायरेक्टही काढू शकता. म्हणजे आता प्रत्येक वेळेस इथं एक हा काढायची कॉम्पोनंट गरजच नाहीये, तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकता. बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया आपण. 40 मिनिटांचे 1 तास 5 मिनिटांशी गुणोत्तर शोधा. ठीक आहे, सेम इथं मिनिटं आहेत, इथे तास. काय करायचं, युनिट सेम करून घ्यायचं. आपण मिनिटांना तासामध्ये करण्यापेक्षा तासांना मिनिटांमध्ये करणं सोपं पडतं. बरोबर आहे. 1 तास म्हणजे किती, 60 मिनिटं, आणि परत हे प्लस 5 मिनिटं म्हणजे किती झाले मिळून 65. त्याचं गुणोत्तर 40शी विचारलं. म्हणजे काय, 40 65 हे गुणोत्तर विचारलेलं आहे आपल्याला. कितीने भाग देऊ शकतो आपण, 5ने भाग देऊ शकतो. दिला, तो किती आलाय, इथे 8 येईल. कारण की सामायिक आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे गुणोत्तर नाहीये, हे स्टील अजूनही हे गुणोत्तर नाही, तर ही संख्या आहे. ठीक आहे, मग इथे किती येतील, 13 येतील. राईट. आता बघा, आता ही झाली इथे गुणोत्तर, हा झाला तुमचा रेशो. का, कारण की यांच्यामध्ये सामायिक असं काहीच नाही. ठीक आहे. आता आपण संख्यांवरून रेशोवर येण्यासाठी, म्हणजे संख्यांवरून गुणोत्तरावर येण्यासाठी किंवा दिलेल्या नंबरवरून रेशोवर येण्यासाठी सामायिक जो काही संख्या आहे, अवयव आहे, तो काढून घेतो. जसं 40 आणि 65 मधनं आपण 5 काढून घेतला म्हणजे 5ने भाग दिला, तर तेव्हा 8 आणि 13 आले. सेम जर का याला मी 5ने गुणलं, म्हणजे रेशोला जर का एका सामायिक अवयवाने गुणलं, तर काय होतं, आपल्याला संख्या भेटून जाते. येतं लक्षात. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे तुम्हाला अपूर्णांकाचं ती जे आपण ट्रिक वगैरे लावली होती ते करायचे. बघा इथे 23/14 92/98 सोबत शी गुणोत्तर किती. ठीक आहे, ते पण काढून घेऊया आपण. 14 चे, ठीक आहे, 92/98 शी गुणोत्तर विचारलेले. 92/98. बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढे काय करता येईल, हे जे गुणोत्तराचं साईन तुम्हाला दिसतंय ते म्हणजेच काय, भागाकाराचं साईन असतं. शिकलेलो होतो आपण की गुणोत्तराचं साईन म्हणजेच भागाकाराचं साईन. आता तुम्हाला अपूर्णांकाच्या वेळेसची इथली ट्रिक माहिती आहे की काय करायचंय. जर का असं अपूर्णांकांच्या मधलं जर का भागाकाराचं चिन्ह असेल, तर आपण तिथे काय करतो, गुणाकाराचं चिन्ह देतो, आणि जो पुढचं काय अपूर्णांक दिलेला आहे, व्यवहारी अपूर्णांक, त्याला आपण म्हणजे छेद हा अंशाच्या ठिकाणी, अंशा छेदाच्या ठिकाणी लिहितो. तेच करायचे इथे. 23/14 गुणिले 98/92. आता तुम्ही काटाकाटी करायला मोकळे होऊन जातात. बरोबर आहे. बरोबर. 14 × 98, 7 × 28 असल्यामुळे, आणि 3 × 12 म्हणजे 4नेच भाग जाणार, हे कन्फर्म असतं इथे. ठीक आहे, तर रेशो काय आलाय त्याचा, 7/4. हा असा आलाय 7/4. ओके, पुढचं गणित बघूया आपण. बघा आता हेच दिसतंय का तुम्हाला इथे, 23/14 92/8 शी गुणोत्तर किती आहे, तर 7/4 असा आहे. पुढे बघा, आता थोडंसं नवीन भेटेल तुम्हाला. परत जे काही साधे गणित येत असतील, आता जसे जे गणित भेटली आहेत तसे ते आम्ही आणली आहेत ती. ठीक आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाचे गुणोत्तर 2, 3, 5 आहे, तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान कोण कोणता. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती होते. ठीक आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती होते, 180. 180 ही होत असते, ही माहिती असू द्या, लक्षात नसेल राहत तर पाठ करून ठेवा. ठीक आहे, 180 डिग्री ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते. बरोबर आहे. आता तिन्ही कोणांची बेरीज किती सांगितली त्यांनी, 180 सांगितली. लिहिलेली जरी नसली तरी त्यांचं म्हणणं त्याचं की तिन्ही कोणांच्या मापांचे गुणोत्तर. ठीक आहे, 180. पण माझ्या इथं रेशोंची बेरीज किती होती ते चेक करा. बघा, 2 आणि 3, 5, 5 आणि 5, 10. बरोबर आहे. माझी बेरीज किती होतीये, 10. माझ्या 10च्या बेरीजला त्यांनी किती सांगितलंय, 180. बरोबर आहे.
तर एक तर तुम्ही याचा एक पण काढून घेऊ शकता. एक म्हणजे किती? 18. पण काढायची गरज आहे का? आपण चेक करूया. 10ला जर का 180 सांगितलंय तर सरळ 2ला किती असं होऊ शकतं. याच्या जर का 1/5 इथे झालेलं आहे तर याच्या सुद्धा 1/5 इथे होऊ द्या. ठीक आहे, म्हणजे किती येतील? 36 येतील. हे जरी नाही जमलं तरी 1 वरनं तुम्ही काढू शकता. ठीक आहे, किंवा याला अजून एक साधी सोपी ट्रिक आहे की ज्याला आपण खूप लहानपणी टक्केवारी वगैरे जसं काढत होतो तसं. ठीक आहे, काय करायचं? लक्षात घ्यायचं की 2 ज्या एका गटातल्या संख्या आहेत, ठीक आहे, त्या म्हणजे कोणत्या? मला 10 आणि हे 2 हे माझ्यासाठी एका गटातले 10, 2, 3 आणि 5 हे जशा वरच्या उदाहरणातले आहेत हे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय? आता आलेला माझा 10 रेशो, आलेला माझा 2 हा रेशो, दिलेला 3, 5 हे सगळे एका गटातली लोक आहेत. ठीक आहे, तर त्यांनी काय केलंय? लिहिताना फक्त तुम्ही असं लिहा, माझ्या 10ला त्यांनी 180 म्हणाले तर माझ्या 2ला किती. ठीक आहे, हे एका गटातले पाहिजे. ह्या ठिकाणी नेहमी छेदातला आणि ते गुणाकारातला अंशातला हे एका गटातले पाहिजे. ठीक आहे, एका गटातले म्हणजे सेम त्यांचा एकक सेम हवं. 10 हा रेशो आहे, 2 पण हा रेशो आहे, पण 180 ही काय संख्या आहे. बरोबर आहे. इथे तुम्हाला गुणाकार सोपा जाईल. बरोबर आहे. ते फक्त ही जी गोष्ट होती ही फक्त मी समजून सांगण्यासाठी केली आहे. तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने सुद्धा उदाहरणं सोडवू शकता. काहीच नाही. आता काय काटाकाटी करायला आपण मोकळे झालो. आपण काय करणार? 0 0 कट, 18 2 36. प्रत्येक वेळेस उत्तर 36 हेच आलेले. ठीक आहे, 36. ह्याच्यावरनं तुम्ही सगळे काढू शकता, सगळे, की प्रत्येक कोणाचं जरी आपण काढायचं म्हणलं तरी होऊ शकतं. ठीक आहे, सेम तेच. माझ्या 10ला त्यांनी 180 म्हणलंय तर समजा मला हा काढायचा आहे, मधलावाला कोण. ठीक आहे, तो काढू शकता. किती येतं? 18 2 36, 18 3 54 येतंय. ठीक आहे, माझ्या 10ला त्यांनी 180 म्हणाले तर 5ला किती? बरोबर आहे, 18 5 90. येतं लक्षात? ओके, चला आपण आता आय होप तुम्हाला एक साध्या गोष्टी याच्यातल्या ट्रिक कळाल्या असतील की गुणोत्तर प्रमाणाचे गणित सोडवायची कशी. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.